नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाचं जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी फार मोठी खुशखबर आली आहे। लक्ष देऊन बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकासाठी एक नवीन योजना आणली आहे। ज्या योजनेअंतर्गत 4 लाख रुपये तुम्हाला आता मिळणार असून ते 24 तासांमध्ये तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला 1 रुपया पण आता भरावा लागणार नाही। त्यामुळे व्हिडिओमध्ये डिटेल्स जाणून घ्या। व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती सांगितली आहे। मग हे 4 लाख रुपये मिळवण्याची योजना कोणती आहे आणि तुमचे जर स्टेट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लक्ष देऊन बघा, तुम्हाला आता 4 लाख रुपये हे 1 रुपया पण न भरता स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे। मग या योजनेचा लाभ कसा घ्यायचा लक्ष देऊन बघा। सर्वात महत्त्वाचे SBI मध्ये का तुमचं जर खाते असेल, तुमच्या जर SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुमचं जर खातं असेल तर तिथं कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला 4 लाख रुपये मिळवण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, याचा लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे, म्हणजे कशा पद्धतीने आपण याचा फायदा उचलू शकतो। अगदी अतिशय तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। तुम्हाला जर मोफत 4 लाख रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे। एक विशिष्ट प्रकारचं खातं तुम्हाला त्यामध्ये खोलायचं आहे। जर तुमचं आधीपासून जरी खातं असेल तरी सुद्धा चालतंय असं यामध्ये म्हणलंय बघा। आधी जर तुम्ही खातं जर खोललं असेल, तुम्हाला जर पैशाची गरज असेल तर तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार आहेत। कशा पद्धतीने भरायचं, अर्ज कसा करायचा, काय करायचं व्यवस्थित सांगणार आहे। लक्ष देऊन बघा। बघा आता हे आहे जनधन योजनेचे खाते, त्यासाठी खास ऑफर बँकेने घेतली आहे। बघा काय सांगितले, जनधन खाते जर तुमच्या बँकेमध्ये असेल यामध्ये खातेदाराला 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे। यामध्ये बँकेने ट्विट सुद्धा केले। ही बँकेची माहिती खरी आहे, लक्ष देऊन बघा। ऑफिशियल ट्विटच्या माध्यमातून ट्विट देखील केला आहे। या ट्विटमध्ये म्हणजे ट्विटरवर जे ट्विट करतात त्यामध्ये बँकेने काय म्हणले, बँकेने यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची योग्य वेळ असल्याने SBI रुपये म्हणजे काय सांगितले, SBI मध्ये जनधन कार्डासाठी अर्ज करण्याचे आवाहन बँकेने या ट्विटमध्ये केले आहे। तुम्ही अर्ज केल्यावर तुम्हाला लगेच हे 24 तासांमध्ये पैसे मिळणार आहेत। मग काय सांगितलंय, तुम्हाला आता हे 4 लाख रुपये कसे मिळणार आहेत, याचा फायदा कसा घ्यायचा लक्ष देऊन बघा। तुम्हाला जर पैशाची गरज असेल, तुम्हाला अजून माहित नसेल, बँकेने ट्विट केले, आत्ताच ही नवीन बातमी आली आहे, तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा। जर 2 लाख रुपये विमा आपल्याला मिळवायचा असेल तर एक विशेष अर्ज तुम्हाला करायचा आहे। बघा 2 लाख रुपये पहिल्यांदा मिळणार आणि नंतर तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार, असे टोटल तुम्हाला 4 लाख रुपये मिळवायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। बघा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे। तुमचं खातं एका विशिष्ट पद्धतीने करून ट्रान्सफर करायचं आहे। आज जर तुमचं ऑलरेडी खातं असेल तर तुम्हाला ते खाते इकडे ट्रान्सफर करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 2 लाख रुपये असे 2 लाख रुपये 2 वेळा 2 टप्प्यातून तुम्हाला 4 लाख रुपये दिले जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळू शकतो। हे 2 लाख रुपये आणि आणखी 2 लाख रुपये कसे मिळवायचे पहा, लक्ष देऊन बघा। आता केंद्र सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत भारतात काय सांगितले, 41 कोटी 75 लाख खाते उघडण्यात आले। बघा जनधन योजनेअंतर्गत आता हे 4 लाख रुपये मिळू लागले आहेत, त्यामुळे आता खाते उघडू लागलेत। किती, 41 कोटी 75 लाख खाते उघडण्यात आले आहेत। तुम्ही जर खातं उघडलं नसेल तर आत्ताच जाऊन उघडून घ्या, कारण SBI मध्ये खातं उघडणं एकदम फ्रीमध्ये केलं आहे। यापैकी बघा 35 कोटी 95 लाख खाती कार्यरत असल्याची माहिती केंद्राने दिली। बघा केंद्राने माहिती दिली आहे की तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला आता काय सांगितले, 4 लाख रुपये मिळणार आहेत। लक्ष देऊन बघा कसे मिळवायचे, काय मिळवायचे तुम्हाला योग्यरित्या मी सांगतो। व्यवस्थित तुम्हाला अर्ज करून द्यायचा आहे, लक्षपूर्वक बघा। या योजनेअंतर्गत खातेदाराला खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं बंद करत नाही। काय सांगितले तुम्हाला, एवढाच बॅलन्स ठेवा, तेवढाच बॅलन्स ठेवा असं काय सांगितलं नाही। बघा आता त्यांना सूट देखील देण्यात आली आहे, म्हणजे आता तुम्हाला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला 4 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत। हा लाभ मिळवण्यासाठी कोण कोण खाते उघडू शकते, म्हणजे यासाठी काय अटी आहेत बघा। तुम्ही काय अटी आहेत लक्ष देऊन बघा। कशा प्रकारचे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, तर तुम्ही PM किसान योजनेचा हप्ता जर घेत असाल तर शेतकऱ्यांसाठी पण आनंदाची गोष्ट आहे। आणि प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत तुमचे खाते तुमच्या स्टेट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील हा लाभ लगेच मिळतो, कारण जर तुमचं जर खातं त्यामध्ये नसेल तर तुम्ही लगेच जाऊन काढू शकता। हे खाते उघडण्यासाठी तुमचे वय 18 वर्षाचे असले पाहिजे, म्हणजे जर तुम्ही 18 वर्षाचे पुढील असाल तरच यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता। जर तुम्ही 18 वर्षाच्या पुढील असाल तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार आहेत। बघा आता यासाठी
आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा म्हणजे आधार कार्डवर जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला कागदपत्र म्हणून हे तुम्हाला द्यावं लागणार आहेत। या कागदपत्रांची आवश्यकता आहे। याचबरोबर ही तुमची जी कागदपत्रे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन द्यावी लागणार आहेत। आता या खात्यांतर्गत कोणत्या सुविधा मिळतील आणि कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे ते बघा। आता अर्ज तर करावा लागणार, त्याशिवाय तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। मग याचा अर्ज कसं करायचं ते बघा। या अंतर्गत तुम्हाला सरकारकडून मिळणारी सबसिडी तसेच इतर योजनांचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतात। म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जी खाती स्टेट बँकेमध्ये ओपन करण्यात आली आहेत त्या खात्यामध्ये सर्व सार्वजनिक योजनेचे आयोजनाचे पैसे आहेत तर ते त्या ठिकाणी जमा होतात। या खात्यामध्ये तुम्हाला मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते। 2 लाख रुपयेपर्यंत अपघाती विमा आणि 30,000 जीवन विमा कव्हर म्हणजे रुपये डेबिट कार्ड वापरून तुम्हाला याच्या अंतर्गत तुम्हाला देशांतर्गत कुठे व्यवहार त्या ठिकाणी करू शकता। बघा आता तुम्हाला काय सांगितलंय याच्या माध्यमातून तुम्हाला बँकिंग सुविधा काय मिळत्या, तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहे। मग पुढील 2 लाख रुपये कशी मिळवायचे, असे 4 लाख रुपये मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा, लक्ष देऊन बघा। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये त्या ठिकाणी अंतर्भूत करून देण्यात आहेत। योजना कधी सुरू झाली, प्रधानमंत्री जनधन योजना बघा तुम्हाला माहितीच असेल, नसेल माहित तर लक्ष देऊन बघा 2014 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग, बचत ठेव खाती, क्रेडिट कार्ड, विमा, पेन्शन परवडणारे पद्धतीने प्रवेश निश्चित करते आणि तुम्हाला 4 लाख रुपये मिळवण्याची हमी देते। बघा तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार आहेत। लक्ष देऊन बघा, तुमचा अपघात झाला, पुढे काय तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला पैसे लागत असतील तर तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार आहे। स्टेट बँकेमध्ये जाऊन कसा फॉर्म भरायचा आहे लक्ष देऊन बघा, सगळं सांगणार आहे। आता याच्यामध्ये जर तुमचा अपघात झाला, या अपघातात झाल्यासाठी अपघात जर झाला तर या अपघात झाल्यानंतर त्याच्याजवळ जे काय आहे त्यासाठी इन्शुरन्स त्यांच्यामार्फत देण्यात येत आहे। यामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास विम्याच्या रकमेनुसार दावा म्हणजे भारतीय रुपयामध्ये म्हणजे त्या ठिकाणी दिला जातो। भारतीय रुपयामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। भारताबाहेर जरी कुठल्याही प्रकारचा अपघात झाला म्हणजे तुम्ही भारताच्या बाहेर गेला, जर तुमचं भारताच्या बाहेर जरी काम काय असलं तिथे गेला तरी सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। बघा आता लक्ष देऊन बघा, 4 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे लक्ष द्या, व्हिडिओ जरा मोठा होत आहे। सर्वजण आम्हाला कमेंट्स येत आहेत की व्हिडिओ मोठा होत आहे, लवकर सांगा। परंतु विषय असा आहे की सर्वांनी लक्षपूर्वक बघा, लक्षपूर्वक बघितल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही। त्यामुळे सर्व तुम्हाला समजावून सांगतोय। आता ज्यांचे खाते जनधन खातं आहे म्हणजे जनधन खातं आहे, म्हणजे जनधन खातं ज्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की लक्ष देऊन बघा। पण त्या व्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडियाने जनधन खातं नाही त्या लोकांनी जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर देखील करू शकता। म्हणजे तुमचं जनधन खातं नाही, तुमचं आधीपासून स्टेट बँकेमध्ये खातं आहे, त्याने ट्रान्सफर जनधन खात्यामध्ये करू शकता। तसं बेसिक सेव्हिंग अकाउंट जर तुमचं असेल तर त्याला जनधन योजनेच्या खात्यात तुम्ही ट्रान्सफर देखील करू शकता, असे पर्याय दिले आहेत। हे जर ट्रान्सफर नाही केलं तर तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार नाहीत। बघा तुम्ही आता जनधन खातेदाराकडून बँकेकडून एक कार्ड मिळते। 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जारी केलेले कार्ड रक्कम 1 लाख रुपये असेल आणि 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जर एखाद्याने खाते उघडले असेल तर त्या अशा ग्राहकाला 2 लाख रुपयांचा अपघाती विमा यामार्फत देण्यात येत असतो। बघा आता साधारणपणे असा लाभ घ्यायचा आहे। बघा तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे, लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता 4 लाख रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार आहे। कसं बघा, आता लक्ष देऊन बघा। आता 2 मिनिट व्हिडिओ राहिला आहे, लक्ष देऊन बघा। देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोफत मोठा लाभ देत आहे। या अंतर्गत बँकेच्या ग्राहकांना 4 लाख रुपयेपर्यंतचा विमा मोफत दिला जात आहे। जनधन खाते असलेल्या खातेदारांना बँक ही सुविधा देत आहे। प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आले, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला 4 लाख रुपये मिळणार आहेत। बघा तुम्ही कसे मिळणार। ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग, बचत आणि ठेव खाती, क्रेडिट कार्ड, विमा, पेन्शन या सुविधा पुरवते। स्टेट बँक ऑफ इंडिया जनधन ग्राहकांना SBI रुपये जनधन कार्डाची सुविधा प्रदान करते। या कार्डावर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देत आहे। तसेच रुपे कार्डच्या म्हणजे मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता। बेसिक अकाउंटला जनधन खात्यात ट्रान्सफर करा। बघा काय सांगितले, लक्ष देऊन बघा। तुम्हाला 4 लाख रुपये कसे मिळवायचे लक्ष देऊन बघा। सेव्हिंग अकाउंट जनधन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे। जनधन खातेदारांना बँकेकडून रुपी म्हणजे PMJDY म्हणजे ही योजनेचं नाव आहे, यात कार्ड मिळते। यामध्ये 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जनधन खात्याच्या जारी केलेल्या रुपी PMJDY कार्डाची विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल। बघा 28 ऑगस्ट 2018 पूर्वी खाते उघडणाऱ्या ग्राहकांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे तुम्ही जर 28 ऑगस्ट 2018 पूर्वी खाते जर उघडलं असेल
तर तुम्हाला हे लाभ मिळणार आहे। बघा या योजनेअंतर्गत जारी केलेल्या UPI कार्डावर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा कव्हर लाभ मिळेल। देशाबाहेरील वैयक्तिक अपघाती कव्हर होणाऱ्या स्टेट बँकेच्या योजनेअंतर्गत भारताबाहेरील घटनाही वैयक्तिक अपघात पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत। बघा आवश्यक कागदपत्रे सादर केलेल्या विम्याच्या रकमेनुसार दावा भारतीय रुपयामध्ये दिला जाईल। कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा जर तुम्हाला तुमचे नवीन जनधन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहज करू शकता। यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल। बघा आता फॉर्म सांगतोय, कागदपत्रे लक्षात ठेवा। बघा तुम्हाला नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामे निर्देशातील व्यक्ती, व्यवसाय तुमचा कुठला आहे, नोकरी करत असेल तर नोकरीचे नाव, वार्षिक उत्पन्न किती आहे, अवलंबित संख्या, SSA कोड आणि तुमचा IFSC कोड द्यायचा इथं। आता प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड द्यावा लागेल। मग तुम्ही बँकेत जाऊन जनधन खातं खोलायचं, ज्याच्या अंतर्गत 4 लाख रुपये मिळवायचं असं म्हणायचं आहे। त्याच्या अंतर्गत तुम्हाला 4 लाख रुपये ते कसं मिळवायचं व्यवस्थित बँकेचे मॅनेजर किंवा कर्मचारी सांगतील। या अंतर्गत तुम्ही तिथं फॉर्म भरायचा आहे आणि याचा लाभ नक्की घ्यायचा आहे। तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।